या क्षणाची राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर भाजप शिंदे गटाला बसला मोठा धक्का, मोठा मंत्री फुटला। होय, ही गोष्ट ऐकून कोणाला विश्वास बसणार नाही। भाजपकडे आज सत्ता आहेत, भाजपकडे आज पॉवर आहे, तरी सुद्धा हा मोठा मंत्री डायरेक्ट मातोश्रीवर आणि संपूर्ण राज्यामध्ये एकच मोठा जल्लोष, एकच कार्यकर्त्यांचा आनंद उत्सव। आज राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्याला एकच अपेक्षा होती की शिंदे साहेबांनी ठाकरेंसोबत यावं आणि परत पुन्हा एकजुटीने काम करावं, परंतु तसं काही होत नव्हतं आणि शेवटी अखेर संजय राऊतांनी अशी काही राजकारणात गेम फिरवली की ज्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या गोष्टीकडे लागलं। भाजप शिंदे गटाचा एक मोठा मंत्री, ज्याने भाजपमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या पार पडल्या, ज्या मंत्र्याचा दिल्लीत सुद्धा मोठे वजन आहेत, अशा मोठ्या मंत्र्याला संजय राऊत यांनी आपल्याकडे वळवण्याचं काम केलंय। नेमका हा मंत्री भाजपच्या कोणत्या खात्याचा मंत्री आहेत, नेमका कोणत्या मतदारसंघातला आहे, तसेच या मंत्र्यांसह अजून किती आमदार खासदार ठाकरे गटात येणार, त्याची सर्व गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली आहे। ही सर्व माहिती आपण तुम्हाला डायरेक्ट उघडपणे दाखवणार, फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचं आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे। अहो, भाजपचे एक जुने मंत्री आहेत, एक जुने नेते आहेत, ज्यांनी भाजपसाठी खूप काम केलं। भाजप पक्षाला त्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठा करण्यासाठी खूप कष्ट केले, परंतु काही दिवसापूर्वी या मोठ्या मंत्र्याचं आणि भाजपच्या काही स्थानिक नेत्यांचं जमत नव्हतं। आपल्या अधिकारात अखेर संजय राऊतांशी संपर्क परावून आपल्या अक्कावरून यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये वाद दिसण्यात आला होता आणि त्यामुळेच त्या मंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला होता की आता पक्षाला रामराम करायचा आणि एका मोठ्या दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करायचा। त्यानुसार त्या मोठ्या नेत्यांनी अखेर संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला आणि थेट मातोश्रीवर मोठा पक्षप्रवेश घडून आला। आता काही ठिकाणी सांगतात की हा मोठा मंत्री परत पुन्हा भाजपमध्ये जाणार आहेत। भाजपच्या मोठ्या मंत्र्यांशी, मोठ्या नेत्यांशी त्यांनी भेट घेतली आहे, परंतु त्या गोष्टींमध्ये तथ्य नसून त्या स्वतः मंत्र्यांनी सांगितलं की मी एक जुना पक्षाचा कार्यकर्ता होतो आणि आमचे जुने संबंध असल्यामुळे ही राजकीय भेट नाही। आजकाल राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही। आजकाल प्रत्येकाला वाटतं की आम्ही आज सत्तेत असावं। अहो, पण सत्तेमध्ये सुद्धा तुम्हाला जर मान सन्मान भेटत नसेल, जर तुम्हाला योग्य ती पदे मिळत नसेल, तर सत्तेत राहून उपयोग नाही आणि त्यामुळेच हा मंत्री फुटला। अरे पण हा मोठा मंत्री आहे तरी कोण? हा कोणत्या मतदारसंघातला आहे? हा भाजपकडे कोणत्या खात्याचा मंत्री होता? ती सुद्धा आपण तुम्हाला आता डायरेक्ट सांगणार आणि डायरेक्ट दाखवत आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। मातोश्रीवर जाऊन खडसेंनी ठाकरेंची भेट घेतलेली आहे। दोघांच्या भेटीचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाहीये। दरम्यान भाजपचे नेते विनोद तावडेंनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती, यामुळे खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चांनी उधाण घेतलेलं आहे। तर दुसरीकडे आता एकनाथ खडसे यांची मातोश्रीवर ठाकरेंसोबत देखील भेट झालेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपूर्वीच तावडेंनी देखील खडसेंची भेट घेतली आणि आता थेट ठाकरेंची आणि खडसेंची भेट झाली आहे, ती देखील मातोश्रीवर। काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांची भेट झाल्यानंतर खडसे घर वापसी करणार अशा चर्चा ज्या आहेत त्या चर्चा झाल्या होत्या आणि त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी एकनाथ खडसे यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। मात्र ही भेट कशा संदर्भात होती याबाबत अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आमदार आहेत, मात्र त्यांनी विनोद तावडे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा त्यांची घर वापसी होईल अशा शक्यता ज्या आहेत त्या शक्यता वर्तवल्या जात होत्या। मात्र थेट आज उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी एकनाथ खडसे मातोश्रीवरती पोहोचले होते। त्यांच्यामध्ये काही विषयांवरती चर्चा देखील झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र एकंदरीत कोणत्या विषयांसाठी ते भेटले होते याबाबत अजूनपर्यंत स्पष्टता आलेली नाही किंवा त्यांनी देखील याबाबत खुलासा केला नाही। मात्र त्यांची घर वापसी होणार अशी चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष असलेला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख म्हणून म्हटला जातो आणि त्यांचीच उद्धव ठाकरेंचीच भेट घेण्यासाठी एकनाथ खडसे जे मातोश्रीवरती पोहोचले होते। त्याच्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। एकीकडे आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए मध्ये सामील होणार अशा एकीकडे चर्चा सुरू असताना दोन्ही नेत्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी भेट घेणं हा देखील आता चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे। अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी निवृत्ती। आपण पाहू शकतो ही दोनही दृश्य अतिशय महत्त्वाची आणि अतिशय बोलकी म्हणावी लागणार आहे, कारण मुंबईमध्ये तावडे आणि एकनाथ खडसे यांची अगदी काही दिवसांपूर्वी भेट झालेली आहे। तर दुसरीकडे खडसेंकडून मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेण्यात आलेली आहे। तर काही दिवसांमध्ये 75वा वाढदिवस खडसेंचा आहे आणि त्या
पार्श्वभूमीवरती भेट घेतली असल्याचं तावडेंनी सांगितलेलं होतं, अशी चर्चाही रंगलेली होती. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर खडसेंकडून मातोश्रीवर मात्र ठाकरेंची भेट का घेण्यात आली या संदर्भात अद्याप कुठलीच माहिती मिळालेली नाही. खडसे आणि तावडेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असं उदय सामंतांनी मात्र म्हटलंय. खडसे आणि तावडेंचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतलेली होती, मात्र त्याचा राजकीय अर्थ काढू नका असं उदय सामंत यांनी देखील म्हटलेलं आहे. ती भेट जी आहे ती वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती घेण्यात आलेली होती असंच याआधी देखील सांगण्यात आलेलं आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि खडसेंच्या भेटीमागचं कारण हे अद्यापही समोर आलेलं नाहीये. एकनाथ खडसे यांच्या घर वापसीची चर्चा मात्र आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. असं असतानाच उद्धव ठाकरेंची भेट घेण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब माझ्या दालनामध्ये देखील आले होते आणि तुम्हाला जसं कुतूहल होतं तसं मी देखील कुतूहलानं त्यांना विचारलं की तुम्हाला विनोद तावडे साहेब भेटले का. त्याच्यावर त्यांनी इतकं सोप्या भाषेमध्ये उत्तर मला दिलं की असे अनेक लोक मला भेटत असतात. माझे अनेक वर्षाचे ऋणानुबंध प्रत्येक पक्षामध्ये आहेत. त्यांचा 75चा आता 30 तारखेला कार्यक्रम आहे, त्याला देखील विविध पक्षातले नेते विविध पक्षातले मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विनोद तावडे साहेब त्यांना जे भेटले त्याला राजकीय अर्थ कोणी काढू नये. शेवटी त्यांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे शिंदे गटातील काही विद्यमान आमदार आणि अनेक माजी नगरसेवक हे पडद्यामागून थेट ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. सत्ता येते आणि जाते, पण जनतेचा रोष पत्करून राजकारण करता येत नाही याची जाणीव आता या नेत्यांना होऊ लागली आहे. गावखेड्यातून आलेल्या कार्यकर्त्यांशी जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी करू शकत नाही. नेत्यांनी पक्षांतर केलं ते त्यांच्या स्वार्थासाठी, पण आम्हाला आमचा स्वाभिमान प्रिय आहे. हाच स्वाभिमान आज 50,000 कार्यकर्त्यांच्या रूपाने मातोश्रीवर रेंगाळताना दिसला. भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर, उद्धव ठाकरे आगे बढोच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह हे दृश्य पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठी उभारी मिळाली आहे. हा जल्लोष फक्त मुंबईपुरता मर्यादित नसून याचे पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात उमटणार आहेत. या मोठ्या घडामोडींमुळे सत्ताधारी गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात तोच पाया आता निसटू लागल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटासमोर अस्तित्वाचे मोठे संकट उभे ठाकणार आहे. एकामागून एक येणारे धक्के शिंदे गटाला राजकीयदृष्ट्या खिळखिळे करणार हे आता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातली ही गळती आता थांबणारी नाही. एका बाजूला सत्तेचा गैरवापर आणि दुसऱ्या बाजूला जनतेची आणि कार्यकर्त्यांची निष्ठा असा हा थेट सामना आता रंगलाय. येत्या काळात आणखी किती आमदार आणि मोठे नेते पुन्हा ठाकरेंकडे परतणार, मातोश्रीवर रोज असेच जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. येत्या काळात हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळणार असून आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार हे आता काळ्या दगडावरची रेघ मानली जात आहे.